नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बोट नेकमध्ये 30 साईजच्या ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. प्रिन्सेसमध्ये आहे. याची कटिंग मी ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला अपलोड केली, तर त्या चॅनलला जाऊन बघा. आणि दुसरं चॅनल आहे वंदना लेडीज फॅशन. ह्या चॅनलवर पण मी बरेचसे व्हिडिओ अपलोड करते, तर त्या चॅनलला पण जाऊन बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मग अस्तर कटिंग झाल्याच्या नंतर आपण याच्यावर कटिंग करणार आहोत, मेन ब्लाउज पीसावर. तर ते कशा पद्धतीने कटिंग करायचे ते बघूया. आता आपण याला बाही घेतली. आता जेवढी बाही असेल तेवढं मी डायरेक्ट कापून ठेवते. एवढा कपडा कट करायचा आहे. आता शिवताना मी अगोदर मला दंडावर ही जी डिझाईन आहे पूर्ण दंडावर घ्यायची, त्याच्यानंतर मग मी स्टिच करणार. आता उरलेल्या भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अगोदर पाठीचा भाग पूर्ण हा याच्यावर टाकून घ्यायचा आहे. बंद बाजू बंद साईडनं घ्या, खुली बाजू खुल्या बाजूने घ्या. आता अर्धा इंच जरी थोडंसं इकडं आलं तरी काय अडचण नाही. ज्यावेळेस आपण शिवतो त्यावेळेस व्यवस्थित आपल्याला स्टिच करायचं आहे. तर खालच्या साईडनं पण मी कपडा ठेवला आहे आणि वरच्या बाजूने पण मी कपडा ठेवला आहे. आपण अशा पद्धतीने याला हा झाला आपला पाठीचा भाग कट करून. आता आपला राहिला फक्त फ्रंट भाग. तर कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग कशी करायची, तर हे व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे आपली अगदी 5 मिनिटांमध्ये ब्लाऊज कटिंग होऊ शकते. समजा एकाच व्यक्तीचे जर जास्त ब्लाऊज असते तर किती कमी वेळात आपली कटिंग झाली असती. एक सोबत आपण भरपूर सारे ब्लाऊज कट करू शकतो एकाच कस्टमरचे असेल तर. आणि हा झाला आपला फ्रंट भाग. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही डाऊट असतील तर ते पण आपल्याकडून क्लिअर केले जातील. अगदी 5 मिनिटात आपण ब्लाऊजची कटिंग करू शकतो. तर कधी पण एकाच कस्टमरचे जास्त जर ब्लाऊज असेल तर अगोदर एक ब्लाऊज कट करायचा व्यवस्थित सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन, आणि नंतर मग आपण एक खटी एकावर एक ठेवून टाचन पेन लावायचे आणि अनेक ब्लाऊज आपण कट करू शकतो. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. काही कमेंट असेल तर कमेंट करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने फायनल पूर्ण आपली कटिंग ही व्यवस्थित झाली. काही डाऊट असेल तर नक्की क्लिअर करा आणि व्हिडिओला सपोर्ट करा. म्हणजे आपण अजून नवीन आणि चांगले व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू. जसा तुमचा सपोर्ट राहील तसं माझं काम राहील आणि काम बघण्यासाठी मी रोज कामच करते. तर सपोर्ट करा.